महत्त्वाच्या घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आज तातडीची पत्रकार परिषद। सभागृहातील गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे काय बोलणार याकडे लक्ष। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वर्तन अतिशय चुकीचं, सभागृहात रमी खेळणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र शब्दात नाराजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर। वाढदिवसानिमित्त ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पोलाद प्रकल्पाचं करणार भूमिपूजन। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। एक्सवर पोस्ट करून दिल्या विशेष शुभेच्छा। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी। पर्वती मतदारसंघात झळकलेल्या बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल धक्कादायक। कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं केलं स्पष्ट। प्रफुल्ल लोढाविरोधात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हनी ट्रॅप प्रकरणात लोढावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं अडचणीत वाढ। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी। कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतची याचिका तसंच कराडच्या दोषमुक्ती अर्जावर निकालाची शक्यता। पुण्यातील कोंढवा अत्याचार घटनेत खोटी फिर्याद देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल। डिलिव्हरी बॉयनं बलात्कार केल्याची तरुणीनं दिली होती फिर्याद। लोणारमध्ये पुन्हा ढगफुटी सदृश पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते जलमय। शेतकऱ्यांच्या शेतातही शिरलं पावसाचं पाणी। नदी नाल्यांना पूर। आणि चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात मुख्य रस्ता खचला। संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला तडे। पावसाचा जोर वाढल्यास धोका वाढण्याची शक्यता।